आज मी माझ्या बालगोपाळांना गोष्ट सांगणार आहे. त्याचे नाव आहे लबाड माकड आणि दोन भांडणारे बोके. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. दोन बोक्यांनी एका दुकानातून खव्याचा तुकडा पळवून आणला. त्यांनी त्याचे दोन तुकडे केले. परंतु दोघात वाद झाला की हा तुकडा लहान, हा तुकडा मोठा. मला मोठा तुकडा हवाय, मला लहान तुकडा मिळाला. आता ह्याचा निर्णय कोण देणार बरं? ही त्यांची भांडणं एक लबाड माकड झाडावरून पाहत होते. ते माकड झाडावर झोके घेत होते. त्या बोक्यांनी वर पाहिले आणि माकड दादा जरा खाली येता का? आमचे हे भांडण मिटवता का? असे विचारले. माकड म्हणाले, हो हो, चिंता करू नका. मी या खव्याचे दोन सारखे तुकडे करून देतो. असे म्हणून त्याने खव्याचे तुकडे केले. हा तुकडा थोडा मोठा झाला आहे बरं का, म्हणून त्यातला काढून खाल्ला. आता हा दुसरा तुकडा जरा लहान दिसतो आहे नाही का, म्हणून परत तिकडचा तुकडा काढून खाल्ला. असे थोडे 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 खात माकडांनी भरपूर खव्याचे तुकडे खाल्ले. दोन बोके एकमेकांकडे पाहतच बसले. शेवटी ते माकडाला म्हणाले, अहो माकड दादा, आम्हाला जेवढे मिळणार आहे तेवढ्यात आम्ही संतुष्ट आहोत. आता उरलेला तरी खवा आमचा आम्हाला परत द्या. हे ऐकून लबाड माकड म्हणाले, मी तुमच्या भांडणाचा न्याय करायला आलो आहे. मला माझा मोबदला मिळालाच पाहिजे. असे म्हणून त्याने उरलेला खव्याचा गोळा खाऊन टाकला. दोन्ही बोके एकमेकांकडे पाहतच राहिले. याच्यावरून काय शिकणार मित्रांनो? एकतर दोघांनी आपापसात भांडणं करू नये, आणि जर भांडण झालंच तर आपापसातच चर्चा करून ते मिटवायचे. जर तिसऱ्याला तुम्ही मध्ये घेतले तर तिसरा दोघांच्या भांडणाचा फायदा स्वतःला कसा होईल ते बरोबर लक्षात ठेवून तसाच फायदा करून घेतो.